न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील कॅफेंवर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने धाड टाकत तपासणी करण्यात आली आहे। त्यापैकी 3 कॅफेंवर मुंबई ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरात विविध ठिकाणी विविध कॅफे असून त्यापैकी काही कॅफेंमध्ये तरुण तरुणींसाठी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाल्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने एकाच वेळी शहरातील एकूण 10 कॅफेंवर अचानक धाड टाकण्यात आली आणि तपासणी करण्यात आली। त्यापैकी गोंधवणी रोड, पूर्णवाद नगर, प्रगतीनगर, हरेगाव फाटा येथील कॅफेमध्ये छोटे विभाग करून पडदे लावून जागा उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांना निदर्शनास आले। त्यामुळे आढळून आलेल्या तरुण तरुणींना समज देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। तसेच कॅफे चालकांवर देखील मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे। श्रीरामपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विविध कॅफे कार्यरत आहेत। त्यापैकी काही कॅफेंमध्ये तरुण तरुणींना पडदे वगैरे लावून त्यांना तिथे काही अनैतिक कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याबाबत वेळोवेळी माहिती कानावर येत होती। त्या अनुषंगाने श्रीरामपूर पोलीस स्टेशनतर्फे एकाच वेळी शहरातील एकूण 6 कॅफेमध्ये अचानक जाऊन तिथे तपासणी करण्यात आली। त्यापैकी 3 कॅफेमध्ये तिथे पडदे वगैरे लावून छोटे छोटे कंपार्टमेंट करून तिथं ती खाजगी जागा उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले। शिवाय एका कॅफेमध्ये 2 तरुण तरुणींचे जोडपे तिथे बसलेले आढळून आले। त्यानुसार सदर तरुण तरुणीच्या जोडप्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना समज देण्यात आली। तसेच त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आणि ज्या कॅफे चालकांनी असे कंपार्टमेंट बनवून जागा उपलब्ध करून दिली त्या कॅफे चालकांवर सुद्धा मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली। यापुढे वेळोवेळी कारवाई अशीच चालू राहील। या बाबतीत कुणाकडे काही माहिती असली त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे कळवावी, पोलिसांतर्फे कठोर कारवाई केली जाईल। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मगरे, मेडे, पोलीस शिपाई अजित पटारे, रमेश राजा अत्तार, नरवडे, रघुवीर कारखेले आदींनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनलसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।